हाय, आज आपण करणार मशरूमची भाजी. तर इथे 2-3 पळे तेल यूज केलेलं आहे, 2 पळी. त्यानंतरला 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मध्यम आकाराचे कांदे आणि ते छान फ्राय होईपर्यंत आपल्याला परतवायचे आहेत लो फ्लेममध्ये. आणि त्यानंतरला त्यामध्ये हिंग टाकलं आहे. हिंग टाकल्याच्या नंतरला आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट टाकून झाल्याच्या नंतरला आपल्याला मिक्स जिरेपूड किंवा धनेपूड हे मी मिक्स करून टाकत आहे. आणि त्यानंतरला आपल्याला टाकायचं आहे हळद. हळद टाकून झाल्याच्या नंतरला आपण इथे कांदा लसूण जो घरी मसाला तयार केलेला मी तो यूज करत आहे. तर तो 2-3 टेबलस्पून यूज करायचा आहे. आणि मी इथं सुकी भाजी तयार करत आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पातळ भाजी ओली भाजी करू शकता. तर त्यानंतरला हे सगळं परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला. आणि स्वच्छ धुवून आपल्याला मशरूम यूज करायचे आहेत. तर मशरूम ते क्लीन करून स्वच्छ धुवून गरम पाण्याने मग यूज करायचे आहेत. तर सगळे मशरूम इथे टाकत आहे. सगळे मशरूम टाकल्याच्या नंतरला ते छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला 2-3 मिनटं, कारण त्याला तो मसाला लागला पाहिजे सगळा. तर लो फ्लेममध्येच करायचं आहे, नाहीतर भाजी लागू शकते. तर परतवून घ्यायचं आहे 2-3 मिनटं असं. आणि ते परतवायचे. आणि एक टिप्स सांगते की ह्यांना काही ठिकाणी अळंबी किंवा रोवणं असंही म्हणतात. तर ही भाजी खूप मस्त लागते, पण ही काही मशरूम्स चांगले पण असतात, सो जरा केअरफुली. आणि त्यानंतरला ही जरा आंबटशी करायला लागते, सो त्यामध्ये 3-4 कोकम टाकलेत मी. आणि त्यानंतरला चवीनुसार मीठ टाकायचं. परत एकदा ते परतवून घ्यायचं 1 मिनिट. आणि त्यानंतरला आपल्याला ते स्टीमला ठेवायचं आहे, वाफेवर शिजवायचे. तर ताट ठेवायचं त्याच्यावर लो फ्लेममध्ये 5 मिनिटला ठेवायची भाजी, 5-10 मिनटं. तर छानपैकी 5-10 मिनटं झाल्याच्या नंतरला ती खूप मस्त कुरकुरीत लागते. मी टेस्ट करूनही बघितली ती भाजी. तर खूप छान भाजी होते कुरकुरीत अशी, आणि आंबट आणि एकदम स्वीट एकदम स्पायसी सगळी मिक्स चव लागते त्यामध्ये टेस्ट. तर ही भाजी नक्की ट्राय करा आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये. तर तुम्ही ही भातासोबत भात डाळसोबत खाऊ शकताच. तर सोबत भाकरीसोबत खूप छान लागते ही, आणि कुरकुरीत मी टेस्ट करून बघितली ती. आणि मी हे 1दा-2दा ट्राय करून बघितले. सो तुम्हीही नक्की ही रेसिपी करा आणि मला नक्की सांगा कशी होती. बाय बाय.